नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही या वर्षीचा पीक विमा भरला आहे किंवा नाही? तुम्ही पीक विमा भरला असेल तर तो मुद्दा समजून घ्या, नाहीतर तुमचा पीक विमा रद्द होऊ शकतो. आणि किंवा भरला नसेल अशा दोघांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या ठिकाणी हा मुद्दा समजून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाची माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधवांनो, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 करता राज्यात राबविण्याबाबत हा या ठिकाणी जी.आर काढला होता 3 जुलै 2026 ला. या जी.आर मधील आपण हा फक्त एक छोटासा पॉईंट पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचा असा पॉईंट आहे. चला तर मग आपण त्या थेट पॉईंटवर जाऊया. मित्रांनो, हा आहे पीक विमा 2026च्या 3 जुलै 2026चा जी.आर आणि या जी.आर मधील एकच अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आपण आज पाहणार आहोत. आपण त्या थेट पॉईंटवर या ठिकाणी जाऊया. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपण आलेलो आहे त्या अत्यंत महत्त्वाच्या पॉईंटवर. या ठिकाणी बघू शकता 2 नंबरचा मुद्दा आहे डिजिटल पीक सर्व्हे, म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS. या ठिकाणी बघू शकता पीक विमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी डिजिटल पीक सर्वेक्षण अंतर्गत पिकाची नोंद करणे बंधनकारक राहील. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? पिकाची नोंद करणे बंधनकारक राहील. म्हणजेच आपण दरवर्षी जे ई पीक पाहणी ऍप मध्ये आपल्या शेतामध्ये जाऊन आपण पीक पेरा आपण मांडायचो, तो पीक पेरा करणे या ठिकाणी बंधनकारक आहे. या ठिकाणी बघूया पुढे काय दिले ते. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व डिजिटल पीक सर्वेक्षण नोंदवलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास डिजिटल पीक सर्वेक्षणामध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल. या ठिकाणी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. या ठिकाणी समजून घ्या. तुम्ही जर या ठिकाणी विमा योजनेत घेतलेले जे काही समजा पीक टाकलेलं असेल ते, आणि तुम्ही शेतामध्ये जे काही DCS ऍप ई पीक पाहणीद्वारे जे पीक नोंदवणार आहात ते, या ठिकाणी जर तुमच्यामध्ये या दोन्हीमध्ये जर या ठिकाणी तफावत आढळली तर तफावत आढळल्याच्या नंतर फक्त DCS ऍप मध्ये जे ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक आहे तेच अंतिम या ठिकाणी गृहीत धरण्यात येईल. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये आपल्या गट नंबरमध्ये जर कापूस असेल आणि आपण जर ई पीक पाहणी म्हणजेच DCS ऍप मध्ये जर आपण कापूस या पिकाची जर नोंद केली, कापूस जर आपण नोंदवला आणि आपण सोयाबीन या पिकाचा जर विमा भरला असेल आणि भविष्यात जर सोयाबीन पिकाचा जर विमा मंजूर झाला तर आपल्याला या ठिकाणी दोन्ही पीक विम्यामध्ये भरलेला या ठिकाणी सोयाबीन आणि ई पीक पाहणी मध्ये भरलेला कापूस यामध्ये जर या ठिकाणी जर तफावत आढळून आल्यास या ठिकाणी सांगितलेलं आहे की डिजिटल पीक सर्वेक्षण म्हणजे ऍप मध्ये जे काही भरलेला तुम्ही पीक पेरा असेल, म्हणजेच आपण कापूस भरलेला असेल तर ते अंतिम करण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी सोयाबीनचा तुम्ही पीक विमा जरी भरलेला असेल तरीही तुम्हाला त्या ठिकाणी तो पीक विमा मिळणार नाही. त्यामुळे या ठिकाणी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. हा जी.आर खूप मोठा आहे मित्रांनो, परंतु कोणीही या ठिकाणी मोठ्या जी.आर असल्यामुळे वाचलेला नाही. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचे जेवढे पॉईंट आहेत त्याच्यावर आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो आपल्या चॅनलवर. या ठिकाणी ई पीक पाहणीचे अगोदर 2 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. पुढचा मुद्दा बघूया आपण. तसेच डिजिटल पीक सर्वेक्षण व प्रत्यक्ष पेरलेले पीक यामध्ये विसंगती आढळून आल्यास पीक विमा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी डिजिटल पीक सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष पीक पेरलेले पीक यामध्ये जर या ठिकाणी विसंगती आढळून आली तर या ठिकाणी तुमचा थेट विमा अर्जच या ठिकाणी रद्द होऊ शकतो. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी ही बाब या ठिकाणी लक्षात घेऊनच तुम्ही पीक विमा भरला पाहिजे मित्र हो. म्हणजेच आपल्याला जे काही पीक विमा भरायचा आहे तोच पीक विमा भरा जो आपल्या शेतामध्ये पीक उभं आहे आणि त्याचीच आपण ई पीक पाहणी करत असताना तेच पीक आपण DCS ऍप मध्ये भरा. म्हणजेच ई पीक पाहणी मधलं पीक आणि आपण विमा भरलेलं पीक जे काही असेल ते दोन्हीही सेम आलं पाहिजे. म्हणजेच यामध्ये तफावत येणार नाही आणि ज्या पिकाचा पीक विमा मंजूर झाला असेल तो पीक विमा आपल्याला या ठिकाणी भविष्यामध्ये मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे या जी.आर मधील हा छोटाच पॉईंट होता मित्र हो, परंतु अत्यंत महत्त्वाचा होता की आपण DCS ऍप मध्ये जी ई पीक पाहणी करतो ती ई पीक पाहणी आणि आपण भरलेला पीक विमा हा दोन्ही या ठिकाणी सेम असावा. चला तर मित्रांनो, हा होता ई पीक पाहणी मधील अतिशय मोठ्या जी.आर मधील हा एक छोटा पॉईंट आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट.
चला तर मग अशाच अतिशय महत्त्वाच्या पॉईंटवर पुन्हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसह पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेतीची गट नंबरची 1950 पासून ते 2016 पर्यंतची जुनी हस्तलिखित सातबारा पाहिजे आहे का? तर तुम्ही घर बसल्या एका मिनिटामध्ये पाहू शकता. या व्हिडिओवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी याच्यामध्ये माहिती दिलेली आहे.